सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल, भगवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. ती करताना आपलं सगळं लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साथीला सुरुवात करण्यापूर्वी या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. मान मागे सही सोडून घेऊया आणि करणार आहोत नौकाची. त्यासाठी स्तुती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास सोडून घेऊया, श्वास सोडत कंबरेतनं पुढे झुकायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस आणि विश्रांती. करणार आहोत चक्री चालन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने हीच कृती. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमध्ये अंतर कमी करायचं आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून देऊया, विश्रांती. करणार आहोत बटरफ्लाय. त्याची स्थिती. दोन्ही पावलं एकमेकांना जोडून द्यायची, हाताची पकड पावलांच्या खाली, गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे असतील, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल गुडघ्यांमध्ये, जास्तीत जास्त गुडघे वर आणि खाली. आपल्या क्षमतेने हे झाल्यानंतर थांबायचं आहे. पुन्हा पावलांची पकड घट्ट करायची, हाताची पकड घट्ट करायची आणि आता श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता आपण करणार आहोत पायाचं रोटेशन. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, थोडासा पाय वर घेऊन यायचा आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, डावा पाय थोडासा वर आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली.
या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा किंवा साधी बैठक म्हटली तरीही चालेल, तिथल्या तिथे साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे एकदा मिटून घेऊया. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात फोल्ड करून घेऊया. दोन्ही कोपरे समोरून जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. दोन्ही कोपरे पुन्हा समोरून जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. कृती थांबवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत गोमुखासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये नंतर घ्यायचं. सुरुवातीला विश्रांती आणि मग एक एक पाय फोल्ड करून आता सुरुवात करूया गोमुखासनला. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याची टाच डाव्या सीटच्या बाजूला. आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या बाजूला. दोन्ही गुडघे समोरून एकमेकांच्या एका सरळ रेषेमध्ये आहेत. दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने मागच्या साईडला आहेत. जो पाय खाली, डावा पाय खाली. उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. लक्ष आपल्या श्वासाकडे. गोमुखासन ध्यानात्मक पट्टीतलं आसन मानलं जातं. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपला संपूर्ण शरीराचा आकृतीबंध बंद डोळ्यांनी तपासून पाहायचा आहे. आणि करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. त्यासाठी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होईल आणि तो मागे फोल्ड करायचा. खालून डावा हात घेऊन जायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. मान सरळ असेल, पाठीचा कणा सरळ असेल. जो हात फोल्ड आहे उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. डोळे बंद. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे आणि देहधारण. देहधारण, प्रयत्न शैथिल्य, प्राणधारण. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. मेडिटेटिव्ह आसन. त्याचबरोबर डायबेटीस प्रतिबंधात्मक असं हे आसनही गोमुखासन. आपापल्या क्षमतेने 1 ते 2 श्वास इथे थांबवायचा आहे. आसन सोडताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल. डोळे उघडायचे आहेत अलगदपणे. डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. जो पाय खाली आहे म्हणजेच डावा पाय खाली आहे तो पहिला सरळ करून घेऊया आणि मग उजवा पाय. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो त्याची टाच जी आहे ही सॉरी डावा पाय फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीट खाली. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. दोन्ही टाचा एकमेकांच्या जवळ असतील आणि थोड्याशा अंतरावर. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये आहेत. आता जो पाय खाली आहे उजवा पाय आपला खाली आहे, त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा हात. डोळे बंद करूया. पुन्हा एकदा देहधारण आणि प्राणधारण. विरुद्ध साईडने आपल्या हॅमस्ट्रिंग्स मसल वरती आलेला ताण, दाब त्याकडे लक्ष. करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. त्यासाठी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि तो फोल्ड करायचा. मग उजवा हात मागून घेऊन जायचा आहे.
दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची, मान मध्यभागी असेल, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा प्राणधारणा, जाणीव श्वासाची, आपला संपूर्ण आकृतीबंध परत तपासून पाहायचा आहे. सावकाश लटचाल करताना डोळे उघडायचे आहेत. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करूया, म्हणजे प्रथम आपल्याला उजवा पाय सरळ करायचा आहे आणि मग डावा पाय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि विश्रांती. मानमधील सैल जर सोडून देऊया, विश्रांती. आज आपल्याला त्राटक ही शेवटी क्रिया करायची आहे. त्यासाठी आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी करून घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा आपला सरळ असेल, मान मध्यभागी, आणि आता आपल्याला उजवा जो हात आहे, उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घेऊन यायचा आहे. सरळ उजव्या हाताचा अंगठा नजरेच्या समोर. लक्ष, आपली नजर उजव्या अंगठ्याकडे असेल. आणि आता हळूहळू उजवा अंगठा उजव्या दिशेला जाईल आणि त्याचबरोबर आपली नजर उजव्या दिशेला फिरेल. मानेमध्ये हालचाल न करता नजरेमध्ये हालचाल असेल. जास्तीत जास्त तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश मध्यभागी. पुन्हा एकदा उजवा अंगठा जास्तीत जास्त उजवीकडे. अजून दोनदा कृती करायची. मान न हलवता फक्त नजरेमध्ये हालचाल. मध्यभागी. डोळ्यांचे जे विकार आहेत ते कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम आपण करतोय. सावकाश. पुन्हा एकदा उजवा अंगठा उजवीकडे. तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघण्याचा प्रयत्न करायचा. खांद्यातून हात सरळ आहे, फक्त नजरेमध्ये हालचाल. सावकाश मध्यभागी. आता अंगठा जास्तीत जास्त खाली जमिनीकडे आणि वर. जमिनीकडे, वर. जमिनीकडे, वर. छताच्या दिशेला जास्तीत जास्त वर न्यायचं आहे आणि जास्तीत जास्त खाली. आणि आता आपण करणार आहोत रोटेशन उजवीकडून डावीकडे. अंगठा आपला जमिनीकडे आहे, नजर आपल्या अंगठ्याकडे. आणि आता सुरुवात करूया. मोठं वर्तुळ करायचंय नजरेने. क्लॉकवाईज. 1, 2, 3. अवकाश थांबायचंय. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घेऊया. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. सावकाश डोळे उघडायचे आहेत. डावा अंगठा आपल्या नजरेच्या समोर असेल आणि आता सावकाश डावा हात हळूहळू डाव्या दिशेला जाईल. नजर आपल्या डाव्या दिशेला जाईल. तिरप्या नजरेने डावा अंगठा बघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी. सावकाश डावीकडे. अजून दोनदा कृती करायची आहे. मध्यभागी. लास्ट सावकाश डावीकडे. खांद्यातनं हात सरळ असेल आणि डावा अंगठा बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी.
डावा अंगठा जास्तीत जास्त आपल्या जमिनीकडे असेल आणि वर छताकडे, खाली, खाली, फक्त नजरेमध्ये हालचाल, मान स्थिर आहे, वर, खाली. आता रोटेशन अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे सुरुवात करायची आहे. मोठं वर्तुळ करायचं आहे नजरेनेच आपल्या. 1, 2, 3. इथे थांबवायची. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घेऊया. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे नजर फिरवायची आहे, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी नजर येऊन थांबेल आपली, एका ठिकाणी स्थिर. आणि एकदा वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा मध्यभागी नजर येऊन थांबेल. आणि आता उजवीकडे बघताना वर बघायचंय, डावीकडे पाहताना जमिनीकडे. उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर. डायगोनली आपण आता आपली नजर फिरवतोय. उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. अवकाश मध्यभागी येऊन थांबायचं. एक मिनिट, मेसेज आलेला आहे. आता आपल्याला पुन्हा नजर आपली एका ठिकाणी स्थिर करायची आहे. आणि डावीकडे पाहताना वर पाहायचंय आणि उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. सावकाश नजर पुन्हा एकदा स्थिर करायची आहे. मानेमध्ये हालचाल न करता फक्त नजरेमध्ये हालचाल असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. अगदी शांत, डोळ्याचे स्नायू अगदी शांत. सावकाश डोळे उघडायचे आणि आता डोळे एकदम मोठे मोठे करायचे. मोठे म्हणजे आपण एखाद्यावरती रागवतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. जास्तीत जास्त डोळे मोठे, ताण, ताण, ताण. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि जास्तीत जास्त ताण, ताण, ताण. आणि कसं मिटून घ्यायचे. म्हणजे आपण डोळ्यांचे स्नायू उघडताना ते एकदम ताणतोय, प्रसरण करतोय, प्रसरण, प्रसरण, ताण, 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 ताण. आणि मग आकुंचित घट्ट डोळे मिटून घ्यायचे. अजून एकदा करून घेऊया. जास्तीत जास्त ताण, ताण, ताण. आणि घट्ट मिटून घ्यायचे. रिलॅक्स, तिथल्या तिथेच रिलॅक्स. आणि आता आपली जी रिंग फिंगर आहे, म्हणजे डोळे अलगद मिटलेलेच आहेत, आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट आहे ते हलकस आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचं आहे. आणि आपली जी बुबुळ आहे, म्हणजे जो फुगीर भाग आहे, त्याला आपल्याला थोडासा हलकासा मसाज करायचा. थोडेसे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थोडस गोलाकार फिरवून घ्यायचं आपल्याला. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज.
5 ते 6 वेळेला आपलं झालं मग कृती थांबवायची आणि आपल्या दोन्ही बोटांची चिमूट करायची आणि आपण भुवई कशी चेपली होती ती आपल्याला कृती करून द्यायची. थोडीशी आपली भुवई चेपून द्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. 2 ते 3 वेळेला ही कृती करायची आहे. थोडस भुवई आपण चेपून घेतोय. सावकाश. दोन्ही हातांचं घर्षण करायचं हस्तमर्दन आणि दोन्ही हातांचा कप करून ती खूप आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. दोन्ही हातांचे कप करायचे आणि थोडस टॅपिंग करून निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. अजून एकदा करूया. हस्तमर्दन, पामी, निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना. पामी, लाथा, हस्तमर्दन, निर्माण झालेली डोळ्यांच्या स्नायूंना. अगदी सावकाश टॅपिंग करायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि आता एकदम सावकाश आपल्या दोन्ही पापण्यांची उघडझाप करून सावकाश डोळे उघडायचे. थोडीशी उघडझाप करायची आणि सावकाश डोळे उघडायचे. साधी बैठक घालायला हरकत नाही. ज्यांनी पद्मासन घेतलं असेल, पायाला रग लागली असेल तर साधी बैठक घालायला हरकत नाही. आता आपण थोडस पेस योगा करूया. म्हणजे आपल्याला आपली तोंड जी आहे हे आपल्या हनुमंताप्रमाणे असं फुगून द्यायचं या प्रकारे. बरोबर. आपला जो हा वरचा भाग आहे म्हणजे आपल्या ओठांच्या आणि नाकाच्या आणि ओठाच्या मध्ये जो भाग आहे आपला तो थोडासा आपल्याला असा फुगून डोळे मोठे रिलॅक्स. ज्यांना डबल चिनचा त्रास आहे त्यांच्यासाठी एक सोपी कृती करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू मान आपली उजव्या दिशेला जाईल आणि आता ओठांचा चंबू करायचा. गाल फुगवायचे, ओठांचा चंबू करायचा. जास्तीत जास्त ताण बरोबर म्हणजे आपली जी डबल चिन येते ती म्हणजे ती कमी होण्यास मदत आहे या कृतीमुळे. सावकाश कुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण हवा सोडून द्या आणि मान मध्यम हीच कृती विरुद्ध बाजूला. सावकाश आपली मान आता डाव्या दिशेला जाईल आणि पुन्हा एकदा गाल फुगवायचे, ओठांचा चंबू करायचा. तर म्हटल्याप्रमाणे संपूर्ण हवा सोडून द्यायची. सावकाश मान मध्यभागी. एकेका पायाने वज्रासन जे आपण घातलंय ते सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करून सॉरी पद्मासन आपण जे घातलंय ते सोडून घेऊया. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा आणि दोन्ही पायांवर अंतर ठेवून विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करूया कटिचक्रासन. स्थिती. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. बरोबर. आणि आता आपण कटिचक्रासन करतोय, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवून सावकाश उजवीकडे वळायचंय. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. ते थोडा वेळ थांबायचंय. डावा हात फोल्ड करायचा आहे आणि तो उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. उजवा हात तसाच सरळ असेल. सावकाश मध्यभागी मध्यभागी आणि पुन्हा एकदा
सावकाश डाव्या दिशेला वळायचंय. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल आणि आता उजवा हात फोल्ड करून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबायचे इथे आणि पुन्हा मध्यभागी. आता थोडेसे डायनॅमिक हालचाल करूया. एकदा उजवीकडे डावीकडे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कार करणार आहोत. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीरावर. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी किरण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. प्राण शक्तीचा संचार होतोय. आणि गायत्री मंत्राचं पठण ऐकत दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मध्ये पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून आपल्याला 3 सूर्यनमस्कार करून घ्यायचे आणि आता मी 1 2 3 अशा आकडेमध्ये सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. 1 2 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. पूर्वस्थिती. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मध्ये, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आणि आता शेवटचा सूर्यनमस्कार. ओम आदित्याय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुखधोती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मुखधोती. अवकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. आपण एक प्राणायाम घेऊया आणि मग आपलं मेडिटेशनला सुरुवात करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन करून घ्यायचे आहे किंवा साधी बैठक घातली तरीही चालेल, काही हरकत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा आपला सरळ असेल, डोळे अलगद मिटलेले.
सूर्यनमस्कार आपण नुकताच घातलेला आहे, त्यासाठी आपण एकदा चंद्र अभ्यास करून घेऊया. दोन्ही हातांची, एका हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करून घेऊया, डोळे अलगद मिटलेले. आपण करतोय चंद्र अभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीनेच संथ रेचव. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीने संथ रेचव. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीने संथ रेचव. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीने संथ रेचव. उजवा हात गुडघ्यावर येईल आणि डावा हात सुद्धा आता द्रोण मुद्रेमध्ये, दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटलेले. आपण सूर्यनमस्कार केले त्यामुळे श्वासाची गती वाढते. सूर्य आपल्याला माहिती ऊर्जेची देवता आहे. थोडस आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन थोडस फास्ट होतं, म्हणून आपण आता चंद्र अभ्यास केला. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि करूया 10 आवर्तन कपालभातीची. फक्त 10 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, दोन्ही नाकपुड्यांनी एक. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहे. पाठीचा कणा सरळ आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटामध्ये हलकासा झटका. आणि 10 आवर्तन कपालभातीची आपली आपण करून द्यायची आहे. मनातल्या मनात आपलं आपलं काउंट करून द्यायचं आहे. कृती थांबवायची. आणि आता करूया बॅलन्सिंग प्राणायामाचा श्लोक आणि मग अनुलोम विलोम प्राणायाम. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशी सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोबंधन. सावकाश मन मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेचव. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेचव. पुढची 2 आवर्तन ही आपली आपण करून घ्यायची सूचनेशिवाय. सुरुवात करायची आहे.
2 आवर्तन पूर्ण झाली किंवा दोन्ही हात गुंड धरले अनुलोम विलोम की 2 आवर्तन केले ताई. आता जी आपण मेणबत्ती घेतली आहे ती समोर घ्यायची आहे आणि ती आपल्या नजरेच्या एका सरळ टप्प्यामध्ये येईल अशी आता आपल्याला ती ठेवायची आहे. रूम मध्ये जर लाईट्स वगैरे चालू असतील तर त्या बंद करायच्या आहेत. आणि मी आता माझा व्हिडिओ बंद करते जेणेकरून तुम्हाला डिस्टर्बन्स येणार नाही. फक्त सूचनेकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करायचा. फॅन आणि लाईट्स बंद करून घ्यायचे आणि मेणबत्ती आपल्या नजरेच्या एका सरळ टप्प्यामध्ये येईल अशी आता आपल्याला ती ठेवायची. फॅन यासाठी बंद करायला सांगते की आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत, थोडंसं आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर फॅन चालू असेल तर ती मेणबत्तीची ज्योत सुद्धा अशी हलत राहते, म्हणून फॅन बंद करायचा. एका स्टँड वरती तुम्ही मेणबत्ती ठेवू शकता आणि या मेणबत्तीपासून आपलं जे अंतर आहे हे 1 ते 1.5 फुटापर्यंत असेल, म्हणजे 1 हात लांब. चष्मा वगैरे असेल, जर जवळचं दिसत नसेल तर थोडंसं अंतर कमी करायला हरकत नाहीये. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करायची आणि एक छोटासा नॅपकिन आपल्या जवळ ठेवून घ्या. डोळ्यातून पाणी आलं तर आपल्याला ते पुसण्यासाठी. तुमची सगळी तयारी होईपर्यंत मी तुम्हाला त्राटक म्हणजे काय आणि आपण तो का करतो हे थोडक्यात सांगते. त्राटक म्हणजे आपल्याला कुठल्याही एका गोष्टीकडे स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण हे का करतो? माणसाचं मन जे आहे हे अस्थिर आहे. सतत मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात अविरतपणे. असे हे सतत विचारांची जी शृंखला आहे ती सतत चालूच असते आणि मनाच्या या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढेच साथ देत असतात. पापण्याची सतत उघडझाप अविरतपणे होत असते. नजर स्थिर, मन स्थिर असं म्हटलं जातं. अटाक त्रायते इति त्राटकम. अटाक त्रायते इति त्राटकम. भ्रमण करणाऱ्या आपल्या मनाचे रक्षण म्हणजेच त्राटक. योगशास्त्रामध्ये काही शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणजे 6 शुद्धिक्रिया आहेत ज्याला आपण षटकर्म म्हणतो. तर त्यातली त्राटक ही एक शुद्धिक्रिया आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर ह्या ज्या नाड्यांची शुद्धी आहे ही आपल्या ह्या षटक्रियांच्या मार्फत होत असते. तर या 72,000 नाड्यांपैकी गांधारी आणि हस्तिजीवा या ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत त्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. त्राटकाद्वारे नेत्रशुद्धी आणि नाडीशुद्धी होते. पटप्रदीपिका या ग्रंथामध्ये ह्या त्राटकासंबंधी एक श्लोक आलेला आहे. निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्षम समाहिता. निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्षम समाहिता. अश्रु संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृतम. अश्रु संपात पर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. या क्रियेने डोळ्यांची शुद्धी होते व अनेक दोष नाहीसे होतात. तर ह्या त्राटकांचे प्रकार 2 आहेत, समीप व सुदूर. या समीप व सुदूर या प्रकारांमध्ये सुद्धा 2 उपप्रकार पडतात, अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक. समीप त्राटक मध्ये आपण 1 ते 2 फुटापर्यंत एखादी लक्ष म्हणजे एखादी गोष्ट ठेवतो आणि त्याच्याकडे एकटक नजरेने पाहतो. जसं आपण आपल्या वर्गामध्ये ओंकारची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर ठेवत होतो स्क्रीनवरती आणि आपण ती उघड्या डोळ्यांनी बघत होतो आणि त्याचं निरीक्षण करत होतो आणि त्याच्यानंतर आपण ती बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तर हे झालं समीप त्राटक, ज्याच्यामध्ये आपण मेणबत्ती, निरंजनाची ज्योत किंवा ओमची प्रतिमा यापैकी आपण काहीही घेतो आणि हे त्राटक करतो. आणि दुसरं आहे सुदूर त्राटक. तर याच्यामध्ये काय असतं की एखादी लांबची गोष्ट म्हणजे नुकताच उगवणारा सूर्य, प्रखर सूर्य न घेता
नुकताच उगवणार म्हणजे आताची जी सकाळची वेळ आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हे त्राटक केलं म्हणजे सूर्य आपल्या नजरेसमोर ठेवून जर आपण हे त्राटक केलं तर आपल्याला खूप जास्त लाभ भेटतात. तर नुकताच उगवणारा सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र, डोंगर, फूल जे आपल्या नजरेपासून खूप लांब आहेत अशा गोष्टींवरती जर आपण एकटक नजर आपली स्थिर केली तर ह्याला म्हणतात सुदूर त्राटक. तर ही झाली आपली त्राटका संबंधीची थोडक्यात माहिती. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या स्थितीला. सुखावह बैठक स्थिती घ्यायची आहे. कुठलीही पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये आपल्याला बसायचं आहे. तुम्ही पाठीला म्हणजे एखादा आधार घेतलात एखाद्या उशीचा तरी चालेल, म्हणजे टेकून बसलात तरीही चालेल. इथे आपल्याला कुठेही ताण द्यायचा नाहीये. आपल्याला एकदम आपलं शरीर जे आहे ते एकदम रिलॅक्स ठेवायचं आहे, कुठेही ताण न देता. त्यामुळे कुठलीही सुखावह बैठक स्थिती घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी, वज्रासन किंवा खुर्चीवर जरी बसलात तरीही चालेल. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर खुर्चीवर बसून कृती करा किंवा पाठकणाला आपला एखादा आधार द्या आपल्या उशीचा किंवा कसंही आपल्याला जे योग्य वाटेल ते. कारण की पुढची 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. म्हणून आपल्याला जी सुखावह स्थिर बैठक वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे सैल, दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या लगत, दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. सकाळची प्रसन्न वेळ आहे, शुद्ध हवा, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. तुमच्या बाजूने जे काही आवाज येत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिथे कुठे बसलेले आहात तिथे आजूबाजूला जी काही हालचाल चालू आहे त्या हालचालीचा आपण सहजच मागोवा घेतोय. सहजच आपल्या कानावर जे काही पडत आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा. चेहरा अगदी शांत आहे, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे, देहधारण. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर निरागस बालकाप्रमाणे. देहधारणा बंद डोळ्यांनी संपूर्ण आपल्या देहाचं निरीक्षण करायचं आहे. स्वतःचा आकृतीबंध आपला आपण तपासून बघूया. आपण जी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या गुडघ्यांवर, पायावर, पोटऱ्यांच्या इथे जिथे कुठे ताण वाटत असेल तो मनाने शिथिल करून घेऊया. मनाने शरीराचा जो ताणवाला भाग आहे तिथे जायचं आहे आणि तो मनोमन शिथिल करून घ्यायचा आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर आहेत, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत, आकाशाच्या दिशेने आहेत. पाठीचा कणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. जीभ तोंडामध्ये सैल सर सोडून द्यायची आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. मनामध्ये जे काही विचार येत आहेत, भूत, भविष्य, वर्तमान जे काही येत आहे ती विचारांची साखळी न तोडता ते तसे चालू राहू द्यावे. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे. मनामध्ये विचार येतच राहणार, कारण चलम वातम चलम निश्चल निश्चले निश्चले भवेत. आता माझ्यासोबत एक दीर्घ श्वास भरून घ्या
थोडा वेळ थांबा, 1 ते 2 सेकंद थांबूया आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स. अजून 2दा ही कृती करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने, 1 ते 2 सेकंद थांबूया आणि तोंड उघडून घेतलेला श्वास तोंडावाटे बाहेर काढूया. रिलॅक्स. आपण आपले सगळ्या काळजी, चिंता, व्याधी या श्वासामार्फत बाहेर सोडून देत आहोत. शेवटचा एक कृती करून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपल्यात प्रवेश करत आहे. तोंड उघडून घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. आपली सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी या श्वासावाटे बाहेर पडत आहे. पुन्हा एकदा देहधारण. जाणीव पायाकडे. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, शिथिल. शरीराचा मधला भाग, उदर भाग, उर भाग, पाठीचा कणा शिथिल. दोन्ही हात, कोपरं, खांदे शिथिल. चेहरा अगदी शांत, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले, कपाळावर कोणतीही आठी नाहीये आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करणार आहोत. 3 खर्ज स्वरातले मकार लांबवलेले 3 ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. क्षणासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. आणि आता अगदी सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. शरीर अगदी शिथिल, पायताळा सरळ आहे, मान मध्यभागी आहे. दोन्ही हातांची आपण ज्ञान मुद्रा केलेली आहे. डोळ्यांच्या पापड्यांची उघडझाप होत असेल तर हरकत नाहीये. एकदम रिलॅक्स होऊन ज्योतीकडे पाहायचं आहे. स्थिर नजरेने त्या ज्योतीचं आपण निरीक्षण करतोय, आपण पाहत आहोत. डोळ्यांमध्ये ताण वाटत असेल किंवा पाणी येऊ लागले असेल तर डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि काही क्षण शांत आपलं मन, आपलं लक्ष ध्यान मुद्रेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती. विचारांची शृंखला चालूच आहे. फक्त शरीर, मन शिथिल, रिलॅक्स.
डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर आपल्या नॅपकिनने किंवा हाताच्या आधाराने ते पुसून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती, ज्ञान मुद्रा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीरामधला प्रत्येक अवयव, स्नायू, पेशी, ग्रंथी शिथिल झालेले आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि पुन्हा एकदा एकाग्र चित्ताने या ज्योतीचं स्थूल स्वरूपामध्ये आपल्याला निरीक्षण करायचं आहे. ज्योतीचा आकार, त्याचा रंग, रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या डोळ्यांनी नजरेमध्ये सामावून घेत आहोत. ती ज्योती ज्या स्टँडवर ठेवलेली आहे तो स्टँड स्थूल स्वरूपामध्ये आपल्याला जे जे काही दिसतंय ते सगळं आपण तो तपशील जो आहे हा आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर्त्राट. एकटक नजरेने, स्थिर नजरेने ह्या ज्योतीचं आपण निरीक्षण करतोय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगदपणे डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न. आपल्याला जे काही दिसेल, कुठले वेडेवाकडे आकार दिसत असतील, भौमितिक आकार दिसत असतील तर ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आहेच, ते कायम तसंच ठेवायचं आहे. सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत आणि आता ज्योतीच्या आपल्याला या ज्योतीचं सूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करायला सुरुवात करायची आहे. ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेले प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ती ज्योत, तिचा अग्रभाग, त्या अग्रभागामध्ये असलेला पिवळसर केशरी रंग, एकदम टोकेरी असलेली तो जो भाग आहे सगळ्यात वरचा भाग, अग्रभाग, त्या भागाचं निरीक्षण. तिथे जो रंग तुम्हाला दिसतोय त्या रंगाचं निरीक्षण अगदी सूक्ष्म स्तरावर आता आपण या ज्योतीचं निरीक्षण करतोय. ज्योतीचा आता सावकाश खाली ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि आता एकदम खाली त्याच्या अगदी तळाशी असलेला काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत, सामावून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण करते. ती ज्योत ज्या तंतुमय धाग्यावरती तेवत आहे तो धागा म्हणजे आपलं शरीर आहे आणि ही ज्योत म्हणजे आपलं मन, जे सतत अविरतपणे इकडे तिकडे भटकत असतं. सतत मनामध्ये एक वेगवेगळे विचार आपले चालू असतात. तर ह्या स्थूलाकडून हा सूक्ष्माकडे जाणारा आपला प्रवास जो आता आपण करत आहोत त्या ज्योतीचं सूक्ष्म स्तरावरती आपण निरीक्षण करतोय. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्येक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे बंद करूया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनचक्षुने भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न.
तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जे काही दिसतंय, श्वासाची गती मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक् ज्योती परात्परम. ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. विचारांची गती कमी, शांत प्रसन्न मन आणि भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती. खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता, काळजी, व्याधी मी सोडून देत आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपण एक प्रार्थना करणार आहोत. मी त्याचं पठण करते, तुम्ही श्रवण करा. मनोमन आपली जी कोणी आद्य देवता आहे, इष्ट देवता आहे, तिचं स्मरण आणि ह्या प्रार्थनेचं श्रवण. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे, हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे, आम्हा गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आधी दैविक, आधी भौतिक व आध्यात्मिक तपांची शांती हो. शांत मन, प्रसन्न चेहरा, भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देणार आहोत. मला काहीही झालेलं नाहीये व कधीही काहीही होणार नाहीये. जगामध्ये माझ्या इतका, माझ्या इतकी सुखी, समाधानी व आनंदी दुसरं कोणीही नाहीये. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. माझी मन एकाग्र करण्याची शक्ती विलक्षण वाढलेली आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त झालेली आहे. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं, आई वडिलांचं स्मरण, त्यांना वंदन. मनातल्या मनात आपण त्यांना वंदन करत आहोत. आपली साधना इथे परिपूर्ण झालेली आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर,
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमीन. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. द्रोण मुद्रेमध्ये डोळे उघडायची घाई न करता एक खर्च स्वरातला म्हणजेच खालच्या पट्टीतला ओंकार एक सहा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार ओ. हस्तवर्धन, नेत्रस्पर्श. आपली साधना इथे परिपूर्ण संपूर्ण झालेली आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. या महिन्याचा आपला वर्ग इथे संपलेला आहे. तर आपण 2 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे सर आपल्याला ग्रुपवरती इन्फॉर्मेशन पाठवतील. त्याप्रमाणे तुम्ही नक्की प्रयत्न करा. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपला हा व्यवहारिक नवीन वर्ष आहे. तुम्हाला हा नवीन वर्ष शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगला जाओ. हरिओम. कुणाला काही सूचना? ठीक आहे. आपले अभिप्राय नक्की आपण कळवा. ज्या काही त्रुटी असतील किंवा आम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओद्वारे किंवा मेसेजद्वारे तुम्ही हा अभिप्राय आमच्यापर्यंत देऊ शकता. हरिओम. मनपूर्वक धन्यवाद. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हॅव अ गुड डे, हॅपी वीकेंड अँड हॅपी न्यू इयर. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.